तर मनोजने एवढा खड्डा असा खोल खणलेला आहे आणि यामध्ये आता आपण जेवढं हे मूळ आहे झाकणार ना तेवढं आम्ही खड्डा करून घेतलेला आहे, कारण की खाली ना खूप जास्त दगड आहे. तर हे बघा नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आपल्याला एका फ्रूटचं ट्री लावायचं होतं, तर आम्ही खूप विचार केला का कोणतं लावायचं, ॲपलचं लावायचं का चेरीचं लावायचं किंवा बाकीचे फ्रूट्स. आम्ही खूप विचार केला. परिबेलाला विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला प्लमचं ट्री पाहिजे मम्मा. तर आम्ही खूप फिरलो प्लमच्या ट्रीसाठी. तर इथे आम्हाला मिळालं प्लमचं ट्री आणि आता आम्ही घेतलेलं आहे ते बघा. आणि बाकीचे जे झाडं खराब झाली तिथं लावणारच आहे. काय बघा हे प्लम आहे. फ्रूटसाठी इव्हन व्हेजिटेबलसाठी आपल्याला म्हणतो खत असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आजूबाजूला ना अशा मुंग्या पण झालेल्या आहेत थोड्याशा. तुम्हाला माहिती आहे अशा फ्रूटचं वगैरे ना छोटे छोटे असे प्लांट्स असले ना तर मग तिथे थोडे छोटे अशा ब्लॅक कलरच्या मुंग्या असतात. मग त्याच्यासाठी पण आम्ही हे घेतलं. त्यांनी सांगितलं पाण्यात मिक्स करून संध्याकाळच्या वेळेस टाकायचं. तर ते पण आम्ही घेतलेलं आहे. पण आता आपल्याला एका फ्रूटचं ट्री लावायचंच होतं, कारण की आपलं जुनं घर होतं तर तुम्ही बघितलं का आपलं जुनं घर होतं तर तिथं तुम्ही बघितलं आपण ॲपलचं ट्री लावलं होतं. आणि इथे मला काय दिसलं पहिल्यांदा माहिती आहे का, आळूचं पानाचं झाड पहिल्यांदा दिसलं. हे बघा पहिल्यांदा दिसलं मला, पण घ्यायला का हरकत नाही. पण मला माहिती नाही, मी कन्फर्म नाही आहे ते येणार का नाही येणार, म्हणून मग मी रिस्क घेत नाही आहे. 15 का 16 युरोचं आहे ते. आणि आपल्याला हे कितीला मिळालं ट्री? 37 युरोजला मिळालं हे प्लम ट्री. 37ला आहे. तर हे घेतलं आणि अजून 1-2 वस्तू घ्यायच्या आहे त्या घेतो आणि मग निघतो. चला, आता सकाळचे 11:15 झालेले आहे आणि आज इतका आळस येत आहे सगळं काम करायला, घरातलं आवरायला, कारण की डेली आपण ना तेच करत असतो आणि ते करून ना आपल्याला सुद्धा कंटाळा आलेला असतो. मग कधी ना स्वयंपाक करायची इच्छा नाही राहत, घरातलं काम आवरायची इच्छा नाही राहत. आणि आज मला अगदी तसंच झालेलं आहे. असं वाटत होतं मला का नुसतं पडून राहू आणि काहीच काम करायला नको. तरी पण मग मी उठले, आवरलं माझं आणि सगळं आवरून झालं. आता आवरून झालं म्हणजे घरातलं आवरायचं माझं आवरून झालं. घरात आहे तसंच पसारा आहे आणि ते 2 दिवसाचे ना कपडे तिथे मी स्टँडवर टाकलेले आहे ड्राय होण्यासाठी. त्याचं कारण हे का काल खूप पाऊस पडत होता आणि कपडे मी ऑलरेडी ना वॉशिंग मशीनमध्ये लावले होते. तर मग मी वातावरण थोडंसं सकाळी चांगलं झालं होतं ना, मी ते कपडे ना बाहेर ठेवले होते, पण पाऊस यायला लागला होता ना म्हणून ते कपडे मग मी घरात आणून वाळवले. म्हणजे आता ते ड्राय झालेले आहे, फक्त फोल्ड करून ठेवायचे आहे. किचनचं भरपूर आवरायचं बाकी आहे. खूप भांडी होती किचनची, तर मग ते पण आता हळूहळू आवरते. आणि म्हणून म्हटलं स्वयंपाकामध्ये ना मी एकदम सिंपल काहीतरी बनवते, कारण की आज मला ना सगळं काम करायला ना खूप आळस येत आहे. म्हणजे इच्छाच होत नाही. आणि असं मला आहे ना खूप वर्षातनं 1-2दा असं होतं माझ्यासोबत फक्त. पण आज तर मला असं वाटतं काहीच नको, कोणीतरी मला आयता ब्रेकफास्ट करून म्हणजे बनवून आणून द्यावा. आणि मनोजला तर सकाळपासूनच काम होतं. मनोज परिवाराला जसे सोडून आले तसंच मग ऑफिसचं काम करायला स्टार्ट केलं आणि मग ब्रेकफास्ट वगैरे बनवला. पोहे बनवले होते मी आणि काल ती मिसळ बनवली होती ना, तर ती त्याच्यावर टाकून ना खूप छान लागते आणि मस्त टेस्ट येत होतं. त्याच्यानंतर चहा घेतला आणि आत्ता किचनचं आवडते. आणि आजचा दिवस माझा हा आळशी दिवस कसा जातो व्हिडिओमध्ये तसं दाखवणारच आहे. तर चला आता हे सगळं मी आवरून घेते आणि बोलते. रात्रभर खूप पाऊस पडला आणि आत्ता पण खूप वारा आहे. आज संकष्ट चतुर्थी आहे ना, तुम्हाला माहिती आहे. तर आपण जास्वंदीचं जे झाड लावलं होतं त्याला खूप सुंदर असं जास्वंदीचं फुल आलेलं आहे, तुम्हाला इथून दिसत असेल. आणि आज संकष्ट चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पाला ते मी हे फुल जे आहे जास्वंदीचं ते वाहणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि मिरच्यांचं झाड लावलं होतं, इतकं छोटं होतं, आता वाढलं आहे बघा हे जास्वंदीचं फुल. आणि गुलाबाची पण फुलं आलेली आहे. हे बघा अजून स्ट्रॉबेरीज तुम्हाला दिसत असतील. हे बघा एकदम जवळून दाखवते, हे सगळे स्ट्रॉबेरीज आहे. बघा काल मी एवढ्या तोडल्या आणि एका दिवसामध्ये त्या एवढ्या पिकताय ना, तर डेली आहे ना मी आहे ना गेले आणि जेव्हापासून तुम्हाला मी स्ट्रॉबेरीचा व्हिडिओ दाखवला ना तेव्हापासून मी डेली हे स्ट्रॉबेरीज तोडते. पावशेर एवढ्या तोडते मी. हॅलो असं हे बघा. आता हे आपण तोडूया. हे बघा ते सुंदर फुल आलेलं आहे आणि कळ्या पण आलेल्या आहेत भरपूर.
मस्त आहे गणपती बाप्पाला आपण ठेवूया. हे फुल बघून इतकं भारी वाटतंय तुम्हाला काय सांगू. देवपूजा झाली माझीच. किती सुंदर दिसते गणपती बाप्पा जवळ. तर तुम्हाला झाड दाखवलं आम्ही फुलं घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ते लावायचं आहे. एवढी थंडी होते, आज बाहेर आले होते पण बघितलं थंडी खूप जास्त आहे म्हणून जॅकेट घातलं. तर आता हा जो एरिया आहे या एरियामध्ये आम्ही झाड लावण्याचा विचार केलेला आहे. पण अशा ठिकाणी लावायचं आहे जेणेकरून जागा पण अशी कवर झाली नाही पाहिजे आणि मग परिवेला किंवा बाकीचे जे फ्रेंड्स येतात त्यांना खेळायला पण जागा राहिली पाहिजे. किंवा झाडामुळे ना असं व्हायला नको का नाही म्हणजे जागा कमी पडली किंवा मध्येच कुठे लावून दिला असं नको व्हायला. म्हणून आम्ही विचार केला ही जी बाजू आहे ना तर मी लावले. हां तर मनोजने बघा हे असं लावलेलं आहे, मार्क केलेलं आहे. तर या ठिकाणी मनोजने सांगितलं कोमल आपण आहे ना या ठिकाणी झाड लावू. या ठिकाणी झाड लावलं तर काय होईल माहिती आहे का, एकतर हा कोपरा आहे आणि या ठिकाणी समजा झाड जरी वाढलं ना तरी पण या ठिकाणी वाढलं म्हणजे तेवढा जो स्पेस आहे ना गार्डनचा आपला बॅकयार्डचा जो आहे ना तो तेवढा मोकळा राहील आणि दिसायला पण चांगलं दिसणार. जेव्हा ते मोठं होईल फ्रूट्स वगैरे येतील तर चांगलं दिसणार. तर मग इथेच लावूया मग आपण ना या ठिकाणी. चला झाड मोठं आहे तर त्यामुळे थोडा मोठा खड्डा करावा लागला आपल्याला. आणि चांगलं आहे की पाऊस पडला त्यामुळे जमीन थोडी ओलीच आहे. आपण असंच खड्डा केला होता ना ॲपलच्या झाडावे. हो ते पण याच्यापेक्षा छोटं होतं तेव्हा ते झाड एकदम छोटं होतं. इथे दगड आहे. मोठा आहे खूप. आहे बरोबर. आपल्याला माती टाकली तर बरोबर होऊन जाईल ना. हे प्लमचं आपण आणलेलं आहे, तुम्हाला दाखवलं होतं मी. थोडंसं खोदू अजून कारण की हे मुळं ॲटलिस्ट खाली गेले पाहिजे ना. मी पकड. तर मनोजने एवढा खड्डा असा खोल खणलेला आहे आणि यामध्ये आता आपण जेवढं हे मूळ आहे झाकणार ना तेवढं आम्ही खड्डा करून घेतलेला आहे. कारण की खाली ना खूप जास्त दगडं आहे. तर हे बघा एवढी माती बाहेर निघालेली आहे. तर चला आता आपण यावर माती टाकू. माती टाकलं बरोबर होऊन जाईल. ते मुळं वगैरे ना खाली जातील म्हणजे व्यवस्थित. तो पण आपल्या दुसरीची माती ती पण टाकायची. थोडीच लावते ही. हां ही थोडीशीच घेतो. बस झालं. का बरं आपण बाकीची दुसरी माती ना जे फळांसाठी असते हां ठीक आहे ती टाकू आपण. ओके चालेल. फळांसाठी जी माती लागते ती आपल्याकडे ऑलरेडी होती. व्यवस्थित झाड लागलेलं आहे बघा. झाड तर लावून झालेलं आहे. याच्याने आपण ना त्याला परिबेला आले तर खुश होऊन जातील बघून नाही का. कारण की त्यांच्या दोघींच्याच चॉईसने आम्ही ना हे झाड घेतलेलं आहे. एवढं ठीक आहे ना बोल. जवळजवळच घे ना. खूप दगड आहे आपल्याकडे. आणि नंतर आपण त्याच्यावर ते व्हाईट स्टोन्स पण टाकू. हां आपण हे झाड लावलेलं आहे कोणतं. आता या वर्षीचं तर माहिती नाही. मे बी पुढच्या वर्षी या झाडाला हे प्लम येऊ शकता. आता तर जस्ट आपण लावले नाही का. होप सो भरभराटी येऊ या झाडाला सुद्धा. फायनली लागलं हे झाड.
फुलं किती सुंदर आलेली आहेत. इथे परत ही येलो कलरची, ही पिंक कलरची, त्यानंतर ही परत येतील आता नवीन पानं यायला लागलेली आहे. परत ही झेंडूची, व्हाईट कलरची, ही पर्पल कलरची, आणि ही पण किती सुंदर आहे येलो कलर. बाकीची गुलाबाची तर आपण तिथे लावली आणि आपला बघा पूर्ण भरलेलं दिसतं असं सगळं झाडांनी. सकाळी जास्वंदीचं फुल पण दाखवलं तुम्हाला. चला आता थोडासा आराम करते मी. जस्ट आले मी परिबेलाला स्कूलमधनं घेऊन आणि काय झालेलं आहे माहिती आहे का, माझं जे ट्रायपॉड आहे ना ते पण तुटलं 3-4 दिवसापूर्वी. आणि जे छोटं काय म्हणता याला विसरून गेले, आपलं छोटं जे ट्रायपॉड आहे, गिम्बल आहे माझ्याकडे, पण ते गिम्बलचं ते सेटिंग वगैरे त्याला एवढा वेळ लागतो ना, त्यापेक्षा म्हटलं आपलं छोटंसं जे सेल्फी स्टिक आहे ना, तर जी सेल्फी स्टिक आहे ती पण माझी खराब झाली. आणि हे जे ट्रायपॉडचं वरचं आहे ना बघा, हे तुटून गेले बघा, हे तुटलं. परत सेल्फी स्टिक आहे त्याचा जो खालचा स्टँड आहे ते तुटलेला आहे. म्हणूनच काल मी व्हिडिओ परीला सांगत होती मध्ये मध्ये शूट करायला. अदरवाईज आहे ना माझं हे ट्रायपॉडच असतं आणि मी असते त्याच्यानेच पूर्ण मी शूट करत असते. खूप रेअरली सांगत असते मी परीला का व्हिडिओ शूट कर, किंवा मनोजला जेव्हा काम नसेल तर मनोज कधीतरी शूट करता. पण काल मला ना परीची खूप जास्त गरज वाटली का परी माझा ना व्हिडिओ शूट कर, कारण की मला इतकं वाईट वाटतं नाही बघा. हे पण तुटलं वेळेवर आणि सेल्फी स्टिकचं जे स्टँड आहे ते पण तुटलं. आणि मी ऑर्डर केलेलं आहे आता ॲमेझॉनवरनं, तर आता उद्यापर्यंत येईल ते ट्रायपॉडच मी ऑर्डर केलेलं आहे आणि उद्या येईल. आता उद्या येईल तर मग बरं होऊन जाईल, कारण की 3-4 दिवसापासून एवढा प्रॉब्लेम येत आहे. ते मध्ये मध्ये ते सेल्फी स्टिकचं काल पण वॉशिंग मशीनचा जो एरिया आहे तुम्हाला ते मी वॉटर सॉफ्टनरबद्दल सांगितलं ना, तर तिथे पण आहे ना मी असं व्यवस्थित ते जी सेल्फी स्टिक आहे तर त्याची व्यवस्थित अशी वाकडी असं हे करून मी ना ते व्हिडिओ शूट करत होते आणि त्यामुळे मग असं व्यवस्थित मला झूम करता आलं नाही. पण मग नंतर मी व्हिडिओ एडिट करत होते ना तेव्हा मग मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवलं. बेला जस्ट आली, म्हणजे आता जस्ट घेऊन आली त्यांना स्कूलमधनं आणि 1 मिनिट अगो. आणि उद्या त्यांचा स्पोर्ट डे आहे स्कूलमध्ये. स्पोर्ट्स डेमध्ये मग उद्या जिम पण नसणार आहे, त्यांना बाहेर घेऊन जाणार आहे. कॅन्सल झाली कारण उद्या स्पोर्ट डे आहे तर त्यांना कुठेतरी घेऊन जाणार आहे. ते थंडरस्टॉर्म येणार आहे की ना मला नाही माहिती. तुला नाही माहिती? बघा फेस बघा कसा झाला खेळून खेळून उन्हात. तर झोप येते. हँडवॉश कर पहिले, सगळ्यात अगोदर हँडवॉश कर. जा, तू कशी विसरली? हँडवॉश कर, कपडे चेंज कर. आणि उद्या स्पोर्ट डे आहे त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा लंच द्यावं लागणार, तर स्नॅक वगैरे द्यावं लागणार, स्पोर्ट्सचे जे कपडे आहेत ते द्यावं लागणार. तर असं आहे. आणि म्हणजे आता दुपारी काय झालं, देवपूजा वगैरे सगळं झाली आणि ते झाल्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मग मला प्रॉब्लेम आला. तर त्यामुळे मग मला आहे ना नैवेद्य दाखवता येणार नाही आता संध्याकाळी. गणपती बाप्पाला आज चतुर्थी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मग मला ना जेवण झाल्याच्यानंतर एकदमच असं वीकनेस आला आणि माझ्या ना खूप असं बॉडी पेन व्हायला लागलं मला. तर त्यामुळे मला आज आहे ना जायची पण इच्छा नव्हती परिबेलाला स्कूलला घ्यायला जायला. पण मनोजच्या मीटिंग्स होत्या. मनोज म्हटलं मला पॉसिबलच होणार नाही, बॅक टू बॅक मीटिंग्स आहे कोमल, तुम्ही कसे तरी उठले मग त्यांना घेऊन गेले. त्यामुळे आज मला जिम स्किप करावी लागली. मोस्टली फर्स्ट डेला स्किप करते किंवा सेकंड डेला, पण मला खूप जास्त त्रास होत असेल तर मग स्किप करते मी. आणि आता तर मला इतका त्रास होतो आहे ना, तर म्हटलं आज आहे ना थोडंसं बघूया जेवणाचं, पॉसिबल झालं तर ठीक आहे, काहीतरी नाही तर सिम्पल काहीतरी बनवून टाकणार मी. कारण की असं खूप जेवणाचे बाहेरून मागवणं, असं जेवणाचे ऑप्शन्स खूप कमी असतात आणि ते पिझ्झा वगैरे तर अजिबात खायची इच्छा नाही आहे. आणि कारण की आत्ता कसं आपण आहे ना जिम वगैरे करतो त्या गोष्टी शक्यतो टाळतो आहे आपण, म्हणजे खूप असं डाएट वगैरे नाही, पण मला असं वाटतं अननेसेसरी कशाला. आणि म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जायचं ना तर परत मग ते सेमच मेन्यू, असं खूप वेगळं एक्स्ट्राचं किंवा असं काही नाही, सेमच मेन्यू आणि ते खाऊन पण कंटाळा आलेला आहे. तर असं आहे. तर मी आता यांना आणलं, यांना म्हटलं बेला बॅग ठेव व्यवस्थित, तुझी बॅग तुझी स्कूल बॅग व्यवस्थित ठेव. आणि म्हटलं थोडासा रेस्ट करते आणि रेस्ट केलं तर कसं बरं वाटणार. आता कपडे फोल्ड करायचे आहे. ते परिबेलाचं जेवण वगैरे झाल्यानंतर परिबेला सांगते ते कपडे फोल्ड करून ठेवा, कारण की त्यांना मी त्या घरात असतात ना तर त्यांना ना वेगळं थोडेफार ना घरातले कामं मी सांगत असते. आणि तेवढं कसं बिझी पण असतात आणि त्यांना त्या गोष्टी करता पण आल्या पाहिजे, म्हणून मग मी त्यांना सांगते कपडे वगैरे फोल्ड करून ठेवा. संध्याकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि जेवण वगैरे झालं आमचं. आणि हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.